या निवडणुकांच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची तयारी वेळेत झाली असती तर मुंबई महानगरपालिका निवडणूक मुंबईकरांच्या अडचणी दूर करण्यासाठी वेळेत झाली असते। पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेवर प्रशासक बसवण्याचा निर्णय केला, वेळेत निवडणुकांची तयारी केली नाही। त्यानंतरच्या सरकारने 227 वरच निवडणुका वॉर्डांच्या करायच्या, त्याला न्यायालयात आव्हान उद्धवजींच्याच पक्षाने दिलं, तिथे वेळ काढला। उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष मुंबईच्या निवडणुका होऊच नयेत याचा सातत्याने का प्रयत्न करतोय? महापालिकेच्या निवडणुका ह्या वेळेवर नाही झाल्या म्हणून ट्विट केला आणि एक आरोप झाले आहेत की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडूनच त्या निवडणुका आहेत त्या कुठेतरी वेळेवर न व्हाव्या, प्रभाग रचना बदलली आणि त्यामुळेच त्या पुढे ढकलल्या। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका 2022 ला होणं अपेक्षित होतं। मार्च ते जून 2022 मध्ये या निवडणुकांच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांची तयारी वेळेत झाली असती तर मुंबई महानगरपालिका निवडणूक मुंबईकरांच्या अडचणी दूर करण्यासाठी वेळेत झाली असते। पण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेवर प्रशासक बसवण्याचा निर्णय केला, वेळेत निवडणुकांची तयारी केली नाही। नंबर 1। नंबर 2, नवीन कुठली जनगणना किंवा अन्य कुठलेही कारण समोर नसताना प्रभागाच्या रचनेमध्ये वाढ आणि बदल हे अकारण केलं आणि निवडणुका पुढे जातील याचा प्रयत्न त्यांनी केला। याचं सर्वस्वी पाप उद्धवजींचं आहे। आणि मग नंबर 3, ज्यावेळेला त्यानंतरच्या सरकारने 227 वरच निवडणुका वॉर्डांच्या करायच्या, त्याला न्यायालयात आव्हान उद्धवजींच्याच पक्षाने दिलं, तिथे वेळ काढला आणि आता निवडणूक चिन्ह आणि पक्षाचं नाव या विषयावर परत न्यायालयात गेले। खरं तर याआधी 2 निवडणुका, लोकसभा आणि विधानसभा, दोन्हीही उभाटा गट आणि चिन्ह घेऊन लढले। आता ही तिसरी निवडणूक अकारण त्या विषयावर न्यायालयात जाणं याचा अर्थ प्रशासक नेमल्यापासून न्यायालयात जाणं आणि वेळेत निवडणुकांची तयारी न करण्यापासून या पद्धतीचे दावे दाखल करणं, उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष मुंबईच्या निवडणुका होऊच नयेत याचा सातत्याने का प्रयत्न करतोय, हा आमचा सवाल आहे। मुंबईकर, मुंबईवासी त्यांच्या अडीअडचणीला नगरसेवक हवेत, आपल्या प्रशासकीय आणि अन्य आपल्या असलेल्या संविधानिक व्यवस्थेत नगरसेवक हे पद, हे कर्तृत्व आणि अशा व्यक्ती या महत्वाच्या मुंबईकरांना वाटतात। पण जाणून बुजून उद्धव ठाकरे आणि त्यांचा पक्ष निवडणुका विलंबित करण्याचा प्रयत्न करतायत। रोज नवनवीन हातखंडे, आता टाकलेला दावा सुद्धा त्यातलाच भाग आहे आणि म्हणून आमचं मत आहे, करून दाखवलं म्हणणारे आता पळून दाखवलं करतायत, निवडणुकांपासून पळ काढतायत। उद्धव ठाकरेंचा पक्ष निवडणुकाला घाबरतोय आणि म्हणून निवडणुकीआधी 3 पक्षांबरोबर राहून यश मिळणार नाही म्हणून आता अन्य कुठल्या पक्षाशी ते वारी करतायत आणि निवडणुका पुढे ढकलण्याचे कायदेशीर पेच निर्माण करतायत। करून दाखवलं म्हणणारे पळून दाखवतायत।